नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत आपण चिकन सुक्का आणि चिकन रस्सा, पण थोडा वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी आपण आधी चिकन आणलं होतं, ते वॉश करून घेतलंय. आता त्याला आपण थोडंसं मॅरिनेशनला लावूयात. त्यासाठी मी हळद आणि मीठ त्याला व्यवस्थित कोट करून घेणार आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि थोड्या वेळासाठी आपण ह्याला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहोत. आता नेहमीच आपण काळ्या मसाल्याचं जे वाटण खातो, जे की आपल्या इथे सगळ्यात जास्त चालतं महाराष्ट्रामध्ये. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवलं पाहिजे किंवा नवीन-नवीन पद्धत आपण ट्राय केली पाहिजे. तर आमच्या घरी जास्त करून स्पेसिफिकली जे ब्लॅक वाटण आहे किंवा काळ्या मसाल्याचं आहे तेच प्रिफर केलं जातं. पण आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे आणि ते सुद्धा खूप छान लागतं आणि मोस्ट ऑफ हॉटेल्समध्ये वगैरे बनवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. तर आता आपण जे हळद आणि मीठ आपल्या चिकनला लावलं होतं ते आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, सगळ्या पीसना व्यवस्थित ते कोट होईल याचं प्रिकॉशन घेतलं. थोड्या वेळासाठी मी ते ठेवलं. किमान एक 15-20 मिनिटं तरी मी मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. त्यानंतर ना आता मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर. तो गरम झाल्यानंतर त्याच्यात मी थोडं तेल ॲड केलंय. आता यामध्ये आपण ॲड करूयात ऑनियन. ऑनियन छोट्या साइजचा किंवा क्यूबमध्ये असं छोटा-छोटा चौकोनी कापलेला आहे. आता तो मी ॲड केलेला आहे ऑइलमध्ये. त्याला व्यवस्थित आता एकदम मिक्स करून घेऊया. नेहमी येलो बॉईल करताना तुम्हाला दिसलं असेल, की मी त्यामध्ये थोडंसं टोमॅटो वगैरे पण घालते. पण आज जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. इन जनरल आपण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण पेस्ट वगैरे या स्टेजला घालतो. पण आता हे थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने ट्राय करतो आहोत. तर लेट्स सी बघा आणि कसं होतंय ते आपण बघूया. आता यामध्ये मी जोपर्यंत कांदा छान स्मूथ होतोय किंवा कलर चेंज करतोय, तोपर्यंत मी वेट केला. त्यानंतर आपले हे मॅरिनेट केलेले जे चिकनचे पीसेस होते, ते मी त्यामध्ये ॲड केले. आता ह्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊयात आणि शक्यतो चिकन जे आहे ना नेहमी बिना पाण्याचं, जर तुम्हाला येलो स्टॉक जास्त लागणार नसेल, तर तुम्ही बिना पाण्याचं शिजवलं पाहिजे. एकही थेंब पाणी नाही टाकलं तरी त्याचं स्वतःहून पाणी भरपूर निघतं. बट ज्यावेळेस तुम्हाला बिर्याणी करायची आहे किंवा तुम्हाला सुक्का आणि रस्सा वगैरे करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्याला थोडंसं वर वाफेवर शिजवताल पाणी ठेवून प्लेटवर, तर ते थोडं-थोडं तुम्हाला लागेल तसं ॲड करायचं आहे. कारण प्रत्येक वेळेस आपली जी स्टॉकची नीड आहे, ती वेगळी असते. जर तुम्हाला स्टॉक सेपरेट नको असेल, तर जास्त पाणी टाकायचं नाही किंवा टाकलंही नाही तरी ते स्वतःहून ऑटोमॅटिक एवढ्याच स्वतःच्या पाण्यामध्ये चिकन शिजतं. आता आपल्याकडे आपल्याला रस्साही करायचा आणि चिकन सुक्काही करायचा, तर आपल्याला थोडा स्टॉक लागणार आहे. आणि मोस्टली काय होतं, की ज्यावेळेस आपण चिकन वगैरे बनवतो, तर अदूला त्याचं येल्लो स्टॉक आणि भात वगैरे आवडतो खायला. त्यामुळे मग मला स्टॉक जास्त लागतो. तरी मी खूप असं पाणी ओतत नाही त्यामध्ये. 1-2 वेळा प्लेटवर ठेवून जे गरम झालेलं पाणी आहे, तेच ॲड करते त्यामध्ये. चला तुम्हाला दिसलं असेल ऑलरेडी चिकनला भरपूर पाणी सुटलेलं होतं. आता मी या स्टेजला वर गरम झालेलं पाणी जे आहे, ते पुन्हा त्यामध्ये ॲड केलं. आता याच्यामध्ये मी जे सीझनिंग आहे ना, जसं की अद्रक, लसूण वगैरे हे मी काही ॲड नाही केलेलं आहे. कारण आपण लास्टला त्यामध्ये पुन्हा या गोष्टी ॲड करणारच आहोत. मी फक्त कांद्यामध्ये जस्ट ते बॉईल करून घेतलेलं आहे. आता मी एक पॅन ठेवला आहे. त्या पॅनमध्ये मी थोडेसे धने घेतलेले आहेत, 2-4 लवंग, 4 मिरे, त्यानंतर दगडफूल जे आहे त्याचे थोडंसं पार्ट घेतलेले आहेत, पानं. छोटीशी दालचिनी टाकलेली आहे, त्यानंतरनं थोडीशी हावरी टाकलेली आहे आणि मी आता हे तमालपत्र पण घेतलेलं आहे, बट हे आपण आता भाजीमध्ये टाकण्यासाठी यूज करूयात. तर या पद्धतीने एवढे खडे मसाले मी घेतले, ते मी थोडेसे आता भाजून घेते आहे पॅनमध्ये. त्यावेळेस हे ड्राय रोस्ट होतील, म्हणजे विदाऊट ऑइल टाकता हे रोस्ट होतील. तर ह्याची आपण ताजी पावडर बनवणार आहोत आणि ट्रस्ट मी ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने खडे मसाले भाजून त्याची पावडर करता, तर त्याला कुठल्याही मसाल्याची सप्लिमेंटची गरज राहत नाही. तिखट ज्यावेळेस तुम्ही ॲड कराल तुमचा काळा मसाला, वर तुम्हाला कुठला चिकन मसाला वगैरे काही ॲड करायची गरज पडत नाही. मस्त अशी पावडर झालेली आहे आता आपल्या मसाल्याची. खूप छान सुगंध येतोय ताजं, त्याच्यामध्ये सगळे ताजे खडे मसाले गेलेत त्यामुळे. ते आता थोडंसं खोबरं मी पॅनमध्ये भाजून घेतलेलं आहे. खोबरं भाजताना थोडंसं मी ऑइल ॲड केलं होतं त्यामध्ये. आता हे भाजलेलं खोबरं पण आपण या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहोत. आपण एकाच मिक्सर जारचा यूज करणार आहोत आणि त्यात एक-एक, एक-एक करून आपण सगळ्या गोष्टी ॲड करणार आहोत. आता सगळ्यात आधी ड्राय मसाला आपण वाटून घेतला आहे. त्यानंतर आता त्यात खोबरं टाकलेलं आहे आपण. आता आपण त्याच ऑइलच्या पॅनमध्ये कांदा टाकतो आहोत. आता हा कांदा पण छान गोल्डन फ्राय होईस्तोपर्यंत आपण रोस्ट करून घेणार आहोत. छान पद्धतीने याला कलर येऊस्तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल की यामध्ये मी ऑनियनची क्वांटिटी जास्त घेतली आणि खोबऱ्याची जी क्वांटिटी होती ती जरा कमी होती.
आणि आधी आपण जे चिकन बॉईल करायला ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये पण आपण ऑनियनच ॲड केलेला आहे फक्त. आता मस्तपैकी कलर बदलेल तोपर्यंत आपल्याला हा जो ऑनियन आहे पॅनमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. ऑलरेडी ऑनियन थोडासा ब्राउनिश व्हायला सुरुवात झालेली आहे, आपल्याला दिसतंय. आपण काळा वाटण वगैरे करण्यासाठी जे कांदा घेतो ना, तो एकदमच ब्लॅक करतो. हा आपल्याला पूर्ण ब्लॅक करायचा नाहीये, थोडासा ब्राऊन कलरमध्ये करायचा. आता मी थोडासा ऑनियन साईडला करून मध्ये पुन्हा थोडं ऑइल टाकलेलं आहे. आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये आलं आणि लसूण या गोष्टी टाकलेल्या आहेत. ह्या पण आपण थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. त्यानंतर ने आहे कोथिंबीरच्या काड्या. ज्यावेळेस आपण कोथिंबीर आणतो ना, तर त्याच्या कवळी असते आणि त्याच्या मागच्या ज्या काड्या आहेत, ह्या मी वाटणात वापरण्यासाठी सेपरेट एका डब्यामध्ये काढून ठेवते. त्या कधीही फेकू नये. त्याच्यामध्ये उलटं कोथिंबीरच्या पानांपेक्षा हे ज्या काड्या तुम्ही वाटणामध्ये यूज केल्या, तर उलटा जास्त छान असा त्याचा स्मेल येतो आणि टेस्टही लागते. तर अगोदर आपण खोबरं टाकलं होतं, ते आपण वाटून घेतलं, कारण खोबरं सगळ्या गोष्टींसोबत वाटलं जात नाही. ते ओबड-धोबड आपण वाटून घेतलं होतं. आता त्यामध्ये हे सगळं मिक्सचर आपण ॲड केलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊयात आणि वाटल्यानंतर थोडं पाणी ॲड करूयात, जेणेकरून हे एकजीव होईल व्यवस्थित. आता पाणी ॲड करून मी एकदा वाटून घेतलंय. अजून थोडी पाण्याची गरज वाटते, म्हणून मी परत थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता या स्टेजला जेव्हा मी लास्टला मिक्सरमध्ये फिरवणार आहे, तर यामध्ये मी मसालेही ॲड करून घेते आहे. हे माझे घरगुती बनवलेला काळा मसाला आहे. तुम्ही तुमचा घरचा घरगुती काळा मसाला यूज करू शकता. याच्यासाठी खूप वेगळा मसाला वापरण्याची गरज नाही आहे. ऑलरेडी तुम्ही खडे मसाले तुमचे वापरलेले आहेत. आता यामध्ये ॲड करूया थोडीशी धना पावडर. थोडासा मी माझा मसाला मला अजून वाटतंय की कमी आहे, तर मी थोडासा ॲड केला आणि त्यानंतर मी हळद ॲड केलेली आहे. आता आपल्याला मी 2 चमचे जवळपास माझा घरगुती काळा मसाला ॲड केलता, हळद ॲड केली होती. आता या स्टेजला मी थोडासा कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, एकदम थोडासा. त्यानंतर ना ते व्यवस्थित मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आता आपण तयारी करूयात भाजी करण्यासाठी. तर यामध्ये मी पुन्हा एक पॅन ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी ऑइल गरम करायला ठेवलंय. त्यानंतर मी 2 त्याच्यात तमालपत्र टाकलेले आहेत आणि त्यानंतर मग आपण आपला जो वाटलेला मसाला आहे, तो या पॅनमध्ये ॲड करणार आहोत. आजची स्पेशल थिंग अशी आहे, की तुम्हाला 2 ठिकाणी भाजी करण्याची गरज नाहीये. तुम्ही हा मसाला व्यवस्थित पद्धतीने हा पॅनमध्ये परतला, तर ह्यातला हाफ मसाला तुमचा रस्स्यासाठी जाणार आहे, रस्सा बनण्यासाठी आणि हाफ मसाला तुमचा चिकन सुक्कासाठी जाणार आहे. तर या स्टेजला आपण याच्यामध्ये मीठ वगैरे ॲड करून घेऊयात व्यवस्थित. छान परतून द्यायचं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे. हा मसाला परतत असताना जास्त घाई करायची नाहीये, कारण हाच मसाला आपल्या चिकन रस्सामध्येही जाणार आहे आणि चिकन सुक्कामध्येही जाणार आहे. तर चिकन सुक्कामध्ये तरी चला या पॅनमध्ये जे पीसेस जातील आणि पीसेस सोबत हा बराच वेळ फ्राय होईल. पण आपण चिकन रस्सा सोपा करण्यासाठी हा मसाला फक्त उचलून आपल्या येल्लो स्टॉकमध्ये टाकून उकळून घेणार आहोत. त्यामुळे इथेच मसाला छान परतला गेला पाहिजे, तरच तो तुम्ही चिकन स्टॉकमध्ये डायरेक्टली ॲड करू शकता. अदरवाईज मग तुम्हाला पुन्हा एकदा 2 ठिकाणी फोडणी करावं लागेल, मसाला परतावा लागेल आणि मग त्यात चिकन स्टॉक ॲड करावा लागेल. पण त्यापेक्षा काम जर सोपं करायचं असेल, तर डायरेक्टली हा मसाला छान असा इथेच परतून घ्यायचा टोमॅटो वगैरे टाकून. परतत आला, ऑइल कमी वाटायला लागलं, तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं चिकन स्टॉक ॲड करू शकता, जेणेकरून मसाला खाली लागणार नाही, जळणार नाही. तर अशा पद्धतीने हा मसाला छान अजून परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. जेव्हा हा मसाला छान परतला जाईल, त्यानंतर आपण हातला काही मसाला जो आहे तो भाजीमध्ये टाकणार आहोत रस्सामध्ये आणि काही जो आहे आपण चिकन सुक्क्यासाठी यूज करणार आहोत. आता थोडा वेळ मी त्यावर झाकण ठेवून त्याला अ, परतू दिला आणि आता बघत असाल तुम्ही व्यवस्थित मस्त सगळीकडून ऑइल वगैरे सुटलेलं आहे. कुठेही मसाला खाली लागलेला नाहीये. एकदम मस्त मसाल्याने कलरही बदललेला आहे. तर आता बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी आपण चेक करूयात मसाल्याची. तर छान घट्टसर असा मसाला तयार झालेला आहे. आता हाच मसाला आपण ट्रान्सफर करणार आहोत आपल्या चिकन स्टॉकमध्ये. तर मी अगोदरचं जे येल्लो चिकन स्टॉक आपण शिजायला ठेवलं होतं, तर त्यातले पीसेस मी सगळे बाजूला केलेले आहेत. आता हा फक्त रस्सा आहे. आता या चिकन स्टॉकमध्ये आपण आपला भाजलेला, परतलेला जो मसाला आहे, तो आपण आपल्या चवीनुसार ॲड करणार आहोत. मी आधीच टाकताना मसाला परतताना मीठ थोडंसं प्रमाणात टाकले, कारण चिकन स्टॉकमध्ये ऑलरेडी मीठ होतं. तर यानंतरनं ज्यावेळेस एक उकळी येईल, त्यानंतरनं तुम्ही चेक करून तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ ॲड करू शकतात. आणि आता आता जो उरलेला मसाला आहे आपल्याकडे, तो आपण आपला चिकन सुक्का करण्यासाठी यूज करणार आहोत. आता या मसाल्यामध्ये आपण आपले जे चिकनचे पीसेस आपण सेपरेट करून ठेवले होते, तर ते पीसेस आपण ॲड करणार आहोत. त्या अगोदर मी आपला जो चिकन रस्सा तयार झालेला आहे,
तिखटवाला, तर त्याचा थोडासा स्टॉक पुन्हा याच्यामध्ये ॲड केलेला आहे, जेणेकरून जोपर्यंत पीसेस त्याच्यामध्ये बॉईल होत आहेत, तर त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहावं यासाठी. अशा पद्धतीने सगळा मसाला मी त्याला व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे. थोडा वेळ झाकण ठेवलं होतं. त्यानंतर ना आता मी त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि थोडा वेळ अजून त्याला शिजवून देऊयात. तोपर्यंत आपण आपल्या स्टॉककडे जाऊयात. स्टॉक एकदम मस्त रेडी झालेला आहे. आता त्यावर सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर स्प्रेड केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपली धुलीवंदन स्पेशल चिकन थाळी रेडी झालेली आहे. ज्यामध्ये आहे चिकन सुक्का, त्यानंतर ना आपण दिलेला आहे आणि चिकन पीसेस आणि पाणी, त्यानंतर चिकनचा सेपरेट रस्सा, या ठिकाणी आहेत 2 भाकरी आणि कांदा आणि लिंबू. अशा पद्धतीने तुमची एक स्पेशल अशी थाळी तयार झालेली आहे, जी तुम्ही तुमच्या सणांना खाऊ शकता. आज आपण धुळीवंदन स्पेशल ही थाळी बनवलेली आहे. मस्तपैकी खाली रंग खेळून आलेलो आहोत. आता ताव मारायचा आहे आपल्याला चिकनवर. आता हा चिकन सुक्का आणि चिकन रस्सा करत असताना तुम्हाला चिकनचे पीसेस हवे असतील रस्स्यामध्ये, तर तुम्ही त्यातही ठेवू शकतात. पण मी ऑलरेडी बॉईल केलेले पीसेस आणि सुक्यामध्ये पीसेस काढले होते, त्यामुळे मी रस्स्यामध्ये ठेवले नव्हते. हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, की तुम्हाला काय आणि कसं हवंय. तुम्हाला दिसत असेल एकदम टेम्प्टिंग दिसतं आहे. असं वाटतं की लगेचच आता जेवायला बसावं. कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ट्राय केली होती. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.